सातारा जिल्ह्याच्या डोंगराळ भागात एक विखुरलेले उद्ध्वस्त झालेले गाव होतं. वाडाची वाडी नावाचं गाव. 50 वर्षापूर्वी या गावात मोठी आग लागली होती. कोणालाच तिचं कारण सापडलं नव्हतं. लोक म्हणायचे आग सामान्य नव्हती, तिच्यात काहीतरी अनैतिक अस्पष्ट शक्ती होती. गावचा पत्ता पुसला गेला. संपूर्ण गाव आगीत जळून खाक झाले. राहिली ती फक्त राख, मोडकळीस गेलेली, जळालेली घरे आणि भीतीदायक शांतता. त्या दिवशी रात्री 11 वाजता स्थानिक पोलीस स्टेशनला फोन आला. साहेब, वाडाची वाडीत एक लाश आहे, पण ती माणसासारखी नाही. फोन करणारा होता रामदास मोरे, चरवाहा. त्याचा आवाज थरथरत होता, जणू त्याने काहीतरी पाहिलं होतं जे माणसांच्या डोळ्यांनी बघू नये. SP सार्थक पाटील, त्यांची टीम आणि 2 डॉक्टर घेऊन त्या रात्रीच वाडाची वाडीकडे निघाले. जंगलात शिरताच वातावरण बदललं. वारा जड झाला. जंगल असूनही वातावरणात खूप शांतता होती. जमिनीवर पावलांचे आवाज उमटत नव्हते. गावाच्या वेशीवर त्यांना एक वाकलेलं वडाचं झाड दिसलं. झाड इतकं मोठं होतं की जंगलातल्या सगळ्या सावल्या त्याच्या जवळ जाऊन थांबल्या आहेत असं वाटत होतं. गाडी पुढे सरकली आणि ते थांबले, कारण टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी पाहिलं काहीतरी माणसासारखं पण माणूस नसलेलं पडलेलं होतं. लाश, पण ती विचित्र. हात लांब, मानवी प्रमाणाबाहेर, त्वचा काळ्या जळकट राखेत बदललेली, हाडं वाकडी, जणू वितळून पुन्हा जुळवलेली, आणि सर्वात भयानक, डोळे अजूनही लाल तेजाने चमकत होते. जणू लाश मरत नसून वाट पाहत बसली होती. काही सेकंद सर्वजण थिजून उभे राहिले. तेवढ्यात कॉन्स्टेबल अनिकेत ओरडला, साहेब, हिचा हात हल्ला. सगळं पथक हादरलं. सार्थक थंडपणे पुढे गेला. त्याने एका काठीने लाशेला हलकं स्पर्श केला. लाश शांत, पण जमिनीवर एक गोष्ट त्याच्या नजरेत आली. काळ्या राखेचं वर्तुळ. त्या वर्तुळाच्या मध्ये लाश होती. जणू कुणी मुद्दामून तिथे बंद करून ठेवली होती. रात्रीच लाश शवागारात नेण्यात आली, पण ही फक्त सुरुवात होती. सकाळी 6 वाजता कोल्हापूर फॉरेन्सिक लॅबमध्ये डॉक्टर अनघा लाशीच्या अंगावरचे कपडे काढून लाश तपासायला बसली. पहिल्याच क्षणाला तिच्या हातात थंडी पसरली. लाश गरम होती. होय, मृतदेह गरम. हाडं धातूसारखी जळालेली. एक थेंबही रक्त नव्हतंच. त्वचेला जळालेल्या रबराचा वास येत होता. आणि डोळे लाल राहण्याचं कारण त्यात रक्त नव्हतं, फक्त जळलेलं द्रव होतं. अनघाने हातामध्ये मोठी काठी घेऊन तोंड उघडून पाहिलं. आतून राख पडली. हे मनुष्य नाही, किंवा कधीच सामान्य माणूस नव्हतं. ती कुजबुजली. इतक्यात लाशीच्या छातीवर काहीतरी थरथरलं. डॉक्टर मागे हटली. लाशीच्या गळ्यातून काहीतरी आवाज आला, वाडी परत येईल. अनघा जोरात आरडली, SP साहेबांना बोलवा लवकर. सार्थक पाटील लॅबमध्ये आला. तो शांत, पण डोळ्यात प्रश्न. ही लाश बोलते. तो जिवंत नाही, पण तिच्यात उरलेलं काहीतरी बोलतंय, डॉक्टर अनघा म्हणाली. सार्थकच्या नजरेत काळजी आणि प्रश्नही. वाडी म्हणाली, म्हणजे वाडाची वाडीचंच काहीतरी रहस्य अजून उरलंय. नेमकं यात रहस्य कोणतं शोधण्यासाठी त्या रात्रीच्या भीतीनंतरही पथक पुन्हा तिथे जायला निघालं. वाडाची वाडीतील सगळे जळालेली घरे पोलिसांनी चाचपडून काढली. त्यांना सगळ्यात शेवटच्या घरात एक जुना बक्सा सापडला. त्यात होती जळालेली तांब्याची नाणी, विचित्र ताईत आणि एक अर्धवट जळालेलं डायरीचं पान. सार्थकने ते हळूच वाचायला सुरुवात केली. आगीच्या रात्री काहीतरी बाहेरून आलं. ते मानवी नव्हतं. गावकरी ते पकडून एका राखेच्या वर्तुळात बंद करत होते. ते वर्तुळ कधीही मोडू नका. जो मोडेल तो स्वतः त्या प्राण्यात रूपांतरित होईल. सगळे स्तब्ध झाले. अनिकेत हळू म्हणाला, साहेब, काल आपण जी लाश पाहिली तिच्या आजूबाजूला सुद्धा राखेचं वर्तुळ होतं ना? सार्थकने मान हलवली. म्हणजे तिच्यावर कोणीतरी ताईताचा प्रयोग केला होता. रूपांतरण, वर्तुळ, जळालेली त्वचा, लाल डोळे, जणू काही काळाच्या गर्तेत बंदिस्त राक्षस. सगळेजण विचार करत होते. पण इथे सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा रामदास मोरे गायब असल्याचं कळालं. तोच पहिला लाशेला पाहणारा. तो जवळ होता त्या रात्री लाशीच्या. काहीतरी घडलं होतं. काहीतरी असं जे त्यांनी वेळेआधी समजून घ्यायला हवं होतं. त्या रात्री पथक पुन्हा गावात शोध घेत असताना अचानक जंगलातून जड गुरगुरण्याचा आवाज आला. जणू मोठा प्राणी झाडे फाडत आहे. सगळ्यांनी टॉर्च उघडले. धुरकट सावली दिसली, भूतकाळातून येणाऱ्या भयानक रूपासारखी. विश्वास बसेल न बसेल, दुसरी लाश चालत येत होती. होय, मृतदेह चालत. जळालेली, वाकडी राखेने माखलेली,
ती जणू आवाजाला प्रतिसाद देत नाही, फक्त शिकार पाहते. अनिकेत घाबरून ओरडला, गोळी मारू का साहेब? सार्थकने हात धरला. गोळीला अर्थ नाही. पहिली लाश आठव. हाडं धातूसारखी होती. त्या लाशेने अचानक पथकाकडे धाव घेतली. डग डग डग. दरवाजा फुटणार असं शक्तिपथक पळतच त्या शेवटच्या घरात शिरलं. लाश बाहेर. आत एक जुनी पेटी दिसली. त्यात इतक्या वर्षांनी वाचलेलं गावाचं गुपित. एक मोठं पत्र. त्यात लिहिलं होतं, ही आग देवीची नव्हती. आम्ही चुकून जंगलातला एक प्राणी गंधक नावाचा बाहेर सोडलं. ती मानवावर ताबा मिळवते. राखेच्या वर्तुळातच तिला रोखता येते. पण वर्तुळ मोडलं गेलं होतं. कुणीतरी तोडून टाकलं होतं आणि त्या मोडण्याचं प्राण्याला बक्षीस होतं. तो ज्याला पहिला स्पर्श करेल त्याच्यात तो शिरतो. म्हणजे रामदासने हात लावला होता त्या दिवशी. अचानक जंगलातून जोराचा ओरडण्याचा आवाज. जणू मानव आणि प्राणी यांच्यातलं मिश्रण. सर्वजण धावत बाहेर आले. चंद्रप्रकाशाने झाकलेलं दृश्य त्यांच्या अंगात कापरं भरायला पुरेसं होतं. रामदास जमिनीवर उकडवा बसला होता. त्याच्या हातांवर जळालेली राख, मानवी नखं तुटलेली पण नव्या काळ्या धारदार नखांच्या जागेत रुजलेली. कणा वाकलेला आणि डोळे लाल, तेजस्वी, भुकेले. तो वर पाहिला तो माणूस नव्हता, पण पूर्ण त्या प्राण्यातही बदलला नव्हता. रूपांतरण चालू होतं. तो तुटलेल्या आवाजात म्हणाला, मी त्या वर्तुळाला पाय लागला आणि ते माझ्यात आलं. त्याने एक चित्कार केला, मानवी आणि अमानवी यांच्या पलीकडचा. सार्थक ओरडला, राखेचं वर्तुळ. त्याला वर्तुळात अडकवलं तर थांबेल, पण वर्तुळ कुठे मिळणार? तेवढ्यात डॉक्टर अनघा म्हणाली, पहिल्या लाशेच्या कोशातून घेतलेली राख माझ्याकडे आहे. त्या राखेने त्यांनी जमिनीवर मोठं गोलाकार वर्तुळ केलं आणि रामदासला कसंबसं त्या वर्तुळात आणलं. रामदास तडफडत आत आला. वर्तुळ पूर्ण होताच तो जोरात ओरडून थरथरू लागला. प्राणी त्याच्या शरीरातून बाहेर पडत होता. जळालेले कण हवेत उडू लागले. भयानक धुरकट आकृती बाहेर आली. प्राणी पळायला बघत होता. सार्थकने त्याला वर्तुळात धाडून बंद केलं. वर्तुळ थरथरलं आणि प्राणी त्यात अडकला. रामदास बेशुद्ध झाला. भयानक शांतता होती. पहाटेपर्यंत पथकाने रामदासला बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवलं. प्राणी त्याला दुसऱ्या दिवशी राखेतच बंद अवस्थेत सापडला. लॅबमध्ये नेल्यावर डॉक्टर अनघा म्हणाली, हे जीवनशास्त्राचा भाग नाही, हे विज्ञानाच्या पलीकडचं राक्षस आहे. सरकारी पातळीवर हा विषय दाबून टाकण्यात आला. वाड्याची वाडीला प्रवेश बंद करण्यात आला. पण ती राख पुन्हा शांत झाली की नाही? ते वर्तुळ परत कोणी मोडलं तर नसेल ना? कोणीच सांगू शकत नव्हतं. कारण तपास संपल्याच्या दिवशी गावाच्या शेवटच्या घराजवळ पोलिसांना अजून एक अनोखी लाश सापडली. तिचे डोळे लाल होते आणि अजूनही उघडे होते. ही होती आजची थरारक स्टोरी. मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.